जय भीम मित्रांनो, आज आपण एक अशा महामानवाची जयंती साजरी करत आहोत, ज्यांच्या कार्यामुळे कोट्यवधी लोकांना नवजीवन मिळालं, नवसंस्कार मिळाले आणि आत्मसन्मान मिळाला. तो महापुरुष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सुरुवात एक छोट्याशा गावातून, पण स्वप्न मोठी. बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या लष्करी ठिकाणी झाला. त्यांचे वडील सुभेदार रामजी सपकाळ आणि आई भीमाई हे दोघंही धर्मपरायण आणि कष्टकरी होते. बाबासाहेबांचा जन्म महार जातीमध्ये झाला, एक अशी जात जिला त्या काळी अस्पृश्य मानलं जात होतं. शाळेत पाण्याचा घोट मिळत नव्हता, बसायला चटई मिळत नव्हती. शिक्षकांच्या तोंडून बाबासाहेब नाहीतर अरे महाराचा पोर अशी हाक येत होती. पण बाबासाहेबांनी हार मानली नाही. त्यांनी ठरवलं, मी शिकणारच. शिक्षणासाठी धडपड आणि जगाच्या इतिहासात नोंद. त्यांनी फर्ग्युसन कॉलेज, मुंबई विद्यापीठ, मग कोलंबिया युनिव्हर्सिटी USA आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स UK या जगप्रसिद्ध संस्थांमधून शिक्षण घेतलं. तिथे त्यांनी एक नाही, दोन नाही, 3 डॉक्टरेट्स मिळवल्या. त्यांच्या संशोधनात भारताची आर्थिक स्थिती, जाती व्यवस्थेचे सामाजिक विश्लेषण, स्त्रियांचे अधिकार आणि लोकशाही मूल्य यांची सखोल अभ्यास होता. त्यांचा एक पेपर होता, कास्ट इन इंडिया, देअर मेकॅनिझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट. हा पेपर आजही सामाजिक विज्ञानात मूलभूत ग्रंथ मानला जातो. सामाजिक क्रांती, स्पृश्यतासाठी लढा. शिक्षण घेऊन भारतात परतल्यानंतर बाबासाहेबांनी आपलं आयुष्य समाजासाठी अर्पण केलं. ते म्हणले, ज्याला समाजाने काही दिलं नाही त्याने समाजासाठी सर्वस्व द्यावं. त्यांनी अनेक सत्याग्रह केले. चौदार तळे सत्याग्रह, पिण्याच्या पाण्यासाठी काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन, देवासमोर समान अधिकारासाठी, मनुस्मृती दहन, अन्यायकारक रूढी परंपरा मुक्तीसाठी. ते म्हणायचे, स्वातंत्र्य मिळाले, पण जर समाज अजूनही गुलामगिरीतच जगत असेल तर ती स्वातंत्र्य नाही. राजकीय नेतृत्व आणि संविधान लेखन. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला. नवीन देशाला संविधानाची गरज होती. त्यावेळी पंडित नेहरू आणि इतर नेत्यांनी एकमुखाने ठरवलं, भारताच्या संविधान लेखनाचं नेतृत्व बाबासाहेब आंबेडकर करणार. बाबासाहेबांनी संविधानात लिहिलं, प्रत्येकाला समान हक्क, मुक्त विचारांची आणि श्रद्धेची मुभा, न्याय, स्वतंत्र बंधुत्व, आरक्षण, सामाजिक न्यायासाठी. त्यांनी संविधानात महिलांना, मागासवर्गीयांना, शेतकऱ्यांना, कामगारांना न्याय मिळावा यासाठी विशेष कलमे तयार केली. आज आपल्या हातात जी स्वातंत्र्याची ओळख आहे ती बाबासाहेबांनी दिली आहे. राजकारणात प्रवेश, नवीन दिशा. बाबासाहेबांनी स्वतंत्र मजकूर पक्षानंतर शेड्यूल कास्ट ऑफ फेडरेशन आणि शेवटी पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली. ते 1947 साली भारताचे पहिले कायदेमंत्री बनले. पण जेव्हा त्यांनी हिंदू कोड बिल संसदेत मांडलं, ज्यामध्ये स्त्रियांच्या हक्कासाठी क्रांतिकारक कायदे होते, तेव्हा ते बिल संसदेत पास झालं नाही. खूप दुःख झालं आणि मंत्रिपदाचा राजीनामा दिला. धर्मांतर बौद्ध धर्माची दीक्षा. 1956 साली लाखो अनुयायांसह बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला. ते म्हणाले, माझा धर्म हा बुद्धाचा असेल. तो तर्क, दया, समता आणि अहिंसेवर आधारित असेल. त्यांनी 22 प्रतिज्ञा घेतल्या आणि समाजातील मानसिक गुलामीपासून मुक्ती मिळवली. महत्त्वाचे पुस्तके आणि साहित्य. बाबासाहेब हे एक उत्तम लेखक होते. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, जाती व्यवस्थेचे खरा चेहरा, द बुद्ध अँड हिज धम्मा, बौद्ध धर्माचे तत्वज्ञान, वू वर्स द शूद्रास, ऐतिहासिक विश्लेषण. त्यांनी इंग्रजी, मराठी, संस्कृत, पाली, फारसी अशा अनेक भाषा आत्मसात केल्या होत्या. त्यांचे ग्रंथ आजही शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. जागतिक मान्यता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 1990 साली भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यांचे पुतळे आज फक्त भारतातच नव्हे तर लंडन, न्यूयॉर्क, टोकियो अशा ठिकाणी आहेत. त्यांचं नाव युनेस्को, हार्वर्ड, ऑक्सफोर्ड सारख्या संस्था सन्मानाने घेतात. बाबासाहेब आजही का गरजेचे आहेत? आजही जातीचे भेद आहेत, शिक्षणात असमानता आहे, स्त्रियांवर अन्याय होतो, मागास समाज पायथ्याशीच आहे. म्हणून बाबासाहेबांचे विचार आजही ताजे आहेत. ते केवळ दलितांचे नव्हे, ते मानवतेचे दूत होते. आपलं कर्तव्य काय? आज आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करताना एक विचार करूया. आपण शिकतोय का? आपण विचार करतोय का? आणि समाजासाठी काय करतोय का? जर आपण हे करत असू तर आपण खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे अनुयायी आहोत. एक शेवटचा संदेश. बाबासाहेब अजूनही जिवंत आहेत, आपल्या विचारात, आपल्या कृतीत आणि आपल्या स्वप्नात.
चला आपण संकल्प करूया, बाबासाहेबांचा आवाज आपण होऊ, त्यांचे विचार आपण जपू आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करू. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद.